या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. करवीर तालुक्यातील कारंडेवाडी येथील ओंकार उत्तम प्रधान या 26 वर्षीय तरुणाची पुणे हडपसर इथल्या एका तरुणीशी ओळख झाली. तिच्याशी प्रेमसंबंध जोडले गेले. त्यानंतर दोघांनी शरीर संबंध देखील ठेवले आणि अचानक ओंकार प्रधान याने संबंधित मुलीला धोका देत अन्य एका मुलीशी विवाह केला. फसवणूक झालेल्या या संबंधित मुलीनं कोडोली पोलीस ठाण्यात ओंकार प्रधान याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील कारंडेवाडी इथल्या ओंकार उत्तम प्रधान या 26 वर्षीय तरुणाची पुणे हडपसर इथं खाजगी नोकरी करत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये होऊन त्या दोघांनी पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी येथील एका रिसॉर्टमध्ये आणि पुण्यातील हडपसर इथं देखील शरीर संबंध ठेवले. हा प्रकार 2022 पासून एप्रिल 2025 पर्यंत सुरू होता. ओंकारनं आपल्या घरच्यांशी बोलून आपण दोघं लग्न करू असं आश्वासन देऊन संबंधित मुलीशी वारंवार शरीर संबंध ठेवले. परंतु त्यांना अचानक एप्रिल 2025 मध्ये अन्य एका मुलीशी लग्न करून संबंधित मुलीचा विश्वासघात केला. हा सर्व प्रकार संबंधित मुलीला लक्षात आल्यानंतर तिनं कोडोली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन ओंकार उत्तम प्रधान याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी करवीर तालुक्यातील कारंडेवाडी इथल्या ओंकार प्रधान याला अटक केली असून पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक हे करत आहेत.